पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण थेअरी बघितली होती, बँकिंग ऑफ अ रोड, अँगल ऑफ अ बँकिंग, मोस्ट सेफ्टी स्पीड पाहिला होता. त्यामध्ये अप्पर लिमिट, लोअर लिमिट, मॅक्सिमम स्पीड, मिनिमम स्पीड पाहिला होता, कोनिकल पेंडुलम पाहिले होते. ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या पॉईंटवरती न्यूमरिकल. तर पहिल्या न्यूमरिकलमध्ये काय सांगितलं, 100 kg कार इज मूव्हिंग विथ अ मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ 9 मीटर पर सेकंड अक्रॉस अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ अ रेडियस 30 मीटर. द मॅक्सिमम फोर्स ऑफ अ फ्रिक्शन्स बिटवीन द रोड अँड कार इज. त्यामधला पहिला ऑप्शन दिला आहे 1000 न्यूटन, ऑप्शन बी 706 न्यूटन, ऑप्शन सी 270 न्यूटन, ऑप्शन डी 200 न्यूटन. तर एक कार आहे, त्या कारचं मास दिलं आहे आपल्याला 100 kg आणि ती सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह होते. त्याचा स्पीड दिला आहे 9 मीटर पर सेकंद. त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस दिली आर इज इक्वल टू 30 मीटर आणि आपल्याला काढायला सांगितलं आहे फ्रिक्शन्स फोर्स. कशामधला? सरफेस ऑफ रोड अँड टायरमधला. मग फ्रिक्शन्स फोर्स एफ इज इक्वल टू काय असणार आहे? तो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर असणार आहे आणि तो बॅलन्स करतो कशाला? सेंट्रिपिटल फोर्सला. म्हणून काय आलं? फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन आर. मास किती दिले? 100. व्हेलॉसिटी किती दिले? म्हणजे स्पीड 9चा वर्ग, 9 × 9 आणि रेडियस किती दिले? 30. तर ह्या शून्याला हे शून्य गेलं, 3 एके 3, 3 त्रिक 9, म्हणजे किती झालं? 10 गुणुले 3 गुणुले 9. तर 10 त्रिक 30 किंवा 9 त्रिक 10 गुणुले 3 9 27 आणि 27 गुणुले 10, तर किती आलं? 270 न्यूटन. म्हणजे ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन सी. दुसऱ्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? इफ द अँगल ऑफ बँकिंग इज साइन इनवर्स 0.2 अँड द नॉर्मल रिॲक्शन इज 2000 न्यूटन, then the weight of the car is वेट विचारलं आपल्याला. तर ऑप्शन ए दिला आहे 1959.6 न्यूटन, ऑप्शन बी 2000.8 न्यूटन, ऑप्शन सी 21,000 न्यूटन, ऑप्शन डी 22,000 न्यूटन. तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला? थिटा दिला आहे. थिटा किती दिला आहे? थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0.2 म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 0.2. तर काय करू आपण? ह्याला 10ने गुणू आणि भागू, म्हणजे काय येईल? साइन थिटा बरोबर 2/10. नंतर काय दिलं आहे? नॉर्मल रिॲक्शन दिली. नॉर्मल रिॲक्शन एन इज इक्वल टू किती आहे? 2000 न्यूटन. आणि विचारले काय आपल्याला? त्यांनी वेट विचारले. काय विचारले? वेट किती आहे ते विचारले. मग बघा, एक अशी व्हेकल आहे सर्क्युलर ट्रॅकवरती, तर त्यावरती काय सांगितलं? बँकड रोडवरती आहे, तर वेट mg विचारलं आहे. मग नॉर्मल रिॲक्शन्स काय असेल? परपेंडिक्युलर असेल. कशाला? सरफेस ऑफ द रोड. मग त्याचे आपण कॉम्पोनंट पाळले. एक पाळला n cos थिटा आणि दुसरा असेल n sin थिटा. तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आला n sin थिटा, व्हर्टिकल कॉम्पोनंट आला n cos थिटा. तर आपल्याला विचारलंय वेट मग कशाला बॅलन्स करेल? तर n cos थिटा इज इक्वल टू mg. हे झालं आपलं वेट. तर ह्या फॉर्म्युला, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कॉस्टची किंमत काढावं लागेल. मग कॉस्टची किंमत काढायची म्हटल्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे काय येईल? cos² थिटा इज इक्वल टू 1 मायनस sin² थिटा. मग cos² थिटा इज इक्वल टू 1 मायनस sin² थिटाची किंमत काय आहे? 2/10. 2चा वर्ग 4 भागिले 10चा वर्ग 100. छेद सारखा नाही, छेद सारखा करून घेतला. cos² थिटा इज इक्वल टू ह्याला 100ने गुणलं आणि भागलं. 100 वजा 4 भागिले 100. 100 वजा 4 भागिले 100 म्हणजे काय आलं? 100 मधून 4 गेले तर आले 96 भागिले 10. 96 भागिले 100 हे काय आलं? cos² थिटाची किंमत आली. पण आपल्याला cos थिटा पाहिजे, म्हणजे काय येणार? cos थिटा बरोबर वर्गमुळात 96. 96चं आपण वर्गमूळ घेतलं
नाही. आणि 100चं वर्गमूळ काय आलं 10. ही कशाची किंमत आली कॉस थिटाची. मग आपल्याला काय काढायचं वेट काढायचं म्हणजे mg बरोबर n कॉस थिटा. मग nची किंमत किती आहे 2000 इंटू कॉस थिटाची किंमत किती आहे 96 डिवायडेड बाय 10. 96 स्क्वेअर रूटमध्ये 96 डिवायडेड बाय 10. ह्या शून्याला हे शून्य गेलं म्हणजे उरलं 200 गुणुले वर्गमुळात 96. आता 100चं वर्गमूळ 10 आहे. मग 96चं वर्गमूळ किती येईल जवळपास 10च्या जवळपास. मग ती किती असणार आहे 9.7. 9.7 जर ह्याला आपण मल्टिप्लाय केलं तर हे 200. तर दोनने जर आपण मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे तर 19 येणार आहे. म्हणजे उत्तर आपलं ह्या ऑप्शनमध्ये दिलेल्यापैकी किती असणार आहे 1959.6 न्यूटन. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे ऑप्शन ए. अ सर्क्युलर रेसिंग कार ट्रॅक हॅज अ रेडियस ऑफ कर्वेचर 500 meter. The maximum speed of the car is 180 km/h. The angle of banking is option A theta is equal to tan inverse 0. Option B theta is equal to tan inverse 0.5. Option C theta is equal to tan inverse 0.3. Option D theta is equal to tan inverse 0.1. काय सांगितलं आपल्याला एक कार आहे सर्क्युलर ट्रॅकवरती. त्या ट्रॅकची रेडियस दिली आपल्याला 500 मीटर आणि त्या ट्रॅकवरतीचा जो कारचा स्पीड आहे तो किती दिला 180 km/h. आणि विचारले काय आपल्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणजे आपल्याला थिटा विचारला. तर आपला जो स्पीड दिलेला आहे त्यांनी km/h मध्ये दिला आहे आणि आपल्याला तो काढायचा आहे तो काढायचा आहे आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये. मग जर असं जर करायचं असेल तर ह्याच्याकडे आपल्यासाठी एक फॅक्टर आहे. तो फॅक्टर कशाने आपण मल्टिप्लाय करतो 5 डिवायडेड बाय 18. म्हणजे ह्याला जर भाग घालवायचा म्हटलं तर काय आला 18 × 18 आणि तो उरलं 18 × 18 आणि ही एक 0 म्हणजे v बरोबर 10 गुणुले 5. तर आपला स्पीड काय 10 × 5 50 मीटर पर सेकंद. काय आलं 50 मीटर पर सेकंद. विचारले काय त्यांनी आपल्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणजे फॉर्म्युला काय आहे टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg. मग आपलं v किती आलंय v आलंय 50. 50 गुणुले 50 50चा वर्ग. त्याच्याऐवजी आपण काय लिहिलं दोनदा लिहिलं 50 गुणुले 50. r किती आहे 500 गुणुले r ची किंमत काय घेऊ g ची किंमत काय घेऊ आपण 10 घेऊ. म्हणजे आता ह्या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेलं म्हणजे काय झालं 5 × 5 म्हणजे उरलं काय 5/10. टॅन थिटा बरोबर काय उरलं आपलं टॅन थिटा बरोबर 5/10 म्हणजे काय आलं टॅन थिटा बरोबर 1/2. म्हणजे काय उत्तर येणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू 0.5. पहिला भाग बसला 0चा किती झाले पॉईंट म्हणून इथे झाले 10 बेपंचे 10 म्हणजे काय येणार आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 0.5. म्हणजे आपलं उत्तर कोणतं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा अ सायक्लिस्ट गोज राउंड अ सर्क्युलर पाथ ऑफ सर्कम्फरन्स 34.3 मीटर इन अ √22 seconds. The angle made by him with a vertical is option A 42 degree, option B 43 degree, option C 44 degree, option D 45 degree. काय सांगितलंय सायक्लिस्ट एक सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होतो. त्याचा सरकम्फरन्स दिलाय किती दिलाय C इज इक्वल टू 34.3 मीटर आणि त्याला एक फेरी पूर्ण आणि टाइम दिलाय किती दिलाय t इज इक्वल टू √22 सेकंद. तर विचारलं काय द अँगल मेड बाय हिम विथ द व्हर्टिकल. तर त्याने अँगल किती व्हर्टिकल सोबत झालाय ते आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला काय काढावं लागेल आता अँगल ऑफ बँकिंग काढायचं आहे. म्हणजे फॉर्म्युला मगाशी जो आपण वापरला होता तो पाठीमागच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग त्या अगोदर आपल्याला त्यासाठी रेडियस लागणार आहे. तर रेडियस लागणार आहे म्हटल्यानंतर काय करणार आपण c इज इक्वल टू 2πr म्हणजे r इज इक्वल टू c डिवायडेड बाय 2π
म्हणजे इथं काय येणार आहे, आर इज इक्वल टू 34.3 डिवायडेड बाय 2 पाय. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, अँग्युलर स्पीड काढायचं आहे, टाइम पिरियड काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याकडे काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट टी. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय असेल, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट 22. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊ. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, अँगल बँकिंग ऑफ रोड काढायचं आहे, म्हणजे अँगल काढायचं आहे. टॅन थिटा फॉर्म्युला काय असणार आहे, टॅन थिटा इज इक्वल टू v² अपॉन RG. पण आपल्याकडे इथं काय आहे आता, ओमेगा, म्हणजे व्हीची किंमत काय होती, v इज इक्वल टू R ओमेगा. पण ओमेगाच व्हीचा वर्ग आहे, म्हणजे काय येणार इथं, व्हीचा वर्ग बरोबर आरचा वर्ग गुणुले ओमेगाचा वर्ग. ही किंमत कशामध्ये ठेवू आपण, ह्याला इक्वेशन नंबर 3. तर ह्या इक्वेशन 3 मध्ये ठेवू. मग आपलं काय मिळेल आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल टू व्हीच्या ऐवजी काय ठेवणार आहे आपण, आरचा वर्ग इंटू ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय RG. म्हणजे ह्याच्यामधलं काय गेलं, हे दोन आर मधलं आरचा वर्ग आहे, तर एक आर गेलं, म्हणजे काय आलं, टॅन थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय G. मग आपल्याकडे ओमेगाची किंमत किती आली, 2 पाय अंडर रूट 22, म्हणजे 2 पाय डिवायडेड बाय अंडर रूट 22 कंसाचा वर्ग गुणुले रेडियस काय दिले आपल्याला, रेडियस त्याला डिवायडेड बाय G डिवायडेड बाय 1/G. म्हणजे इथं काय आलं, इथं 2 पाय गुणुले 2 पाय आणि हे वर्गमुळाच्या बाहेर गेल्यामुळे ह्याची काय झाली, वर्गमूळ निघून जाईल, म्हणजे किती आलं 22 आणि डिवायडेड बाय G. तर डिवायडेड बाय G म्हटल्यानंतर तर त्याची किंमत काय घेऊ आपण, 9.8 आणि इथं एक R राहिलं, तर त्या रेडियसची किंमत काय घेणार आपण, रेडियस काय काढलं आपण 34, आरची किंमत काय असणार 34 इंटू 34.3 डिवायडेड बाय काय असणार 2 पाय. म्हणजे आपलं पूर्ण इक्वेशन काय होणार आहे, पूर्ण इक्वेशन आपलं काय झालं, तर आरची किंमत आपली लिहिली तर आपण काय येणार इथं 2 पाय इंटू 2 पाय. आरची किंमत घेतली तर किती झालं 34.3 डिवायडेड बाय, इथं वर्गमूळ निघून गेलं म्हणजे 22 झालं, इथं आलं 9.8 आणि इथं काय आलं 2 पाय. हे आरची किंमत, इथं आपण आरची किंमत ठेवली तर काय झालं 34.3 डिवायडेड बाय 2 पाय. म्हणजे ह्या 2 पायला हे 2 पाय गेलं, म्हणजे इथं किती उरलं, इथं 2, इथं भाग जातोय, बेक बे आणि इथं काय आलं बेक बे 11. म्हणजे किती आलं इथं पाय इंटू 34.3 डिवायडेड बाय 11 इंटू 9.8. म्हणजे पायची किंमत किती घेणार आपण 3.14. म्हणजे 3.14 गुणुले 34.3 भागिले 11 गुणुले 9.8 जर केलं तर किती येणार आहे 107 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. आणि ह्याला पण मल्टिप्लाय केलं तर हे पण किती येणार आहे 107 पॉईंट समथिंग, म्हणजे 107 म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 1. मग कधी टॅन थिटाची किंमत कधी 1 असते, ज्यावेळेस तो 45 असेल तर. म्हणजे आपला ह्याचा ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी. काय येणार आहे ऑप्शन डी. पुढचं दिलंय, पुढचा न्यूमरिकलमध्ये अ रेल्वे लाईन इज बँक्ड विथ अन अँगल 0.01 radian. The height of the outer rail over the inner rail if the distance between the two rail of 1.5 meter will be. तर ऑप्शन ए 0.025 मीटर, ऑप्शन बी 0.035 मीटर, ऑप्शन सी 0.015 मीटर, ऑप्शन डी 0.045 मीटर. ह्याच्यामधला अँगल दिलाय, नंतर काय दिले लेंथ दिले, 2 रेलमधली किती दिले 1.5 मीटर आणि विचारले काय हाईट. तर हे 2 रेल असतील,
ह्याच्यामधलं ह्या दोन्हीमधले आपल्याला काय करायचे, हाईट काढायचे. मग हा एक रेल झाला आणि हा दुसरा रेल झाला आणि ह्याच्यामधले आपल्याला काढायचे हाईट. म्हणजे ही झाली अपोजिट साईड आणि ही झाली ॲडजस्टंट साईड. म्हणजे काय येणार आहे, टॅन थिटा इज इक्वल टू, ह्याला म्हणू एच एल आणि ह्याला म्हणू एच. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. म्हणजे काय येणार, टॅन थिटा इज इक्वल टू एच अपॉन एल. तर आपल्याला काढायचं आहे काय, एच काढायचं. म्हणजे काय आलं, एच इज इक्वल टू टॅन थिटा इंटू एल. मग टॅन थिटा आता हे खूप कमी आहे म्हणून काय घेतलं आपण, ह्याला डायरेक्ट 0.1च घेतलं. आणि हे काय आहे, लेंथ किती दिले 1.5, लेंथ किती दिले 1.5 मीटर. मग 1.5 जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 0.015 मीटर. म्हणजे त्या दोन्ही रेलमधली हाईट किती असणार आहे, 0.015 मीटर. म्हणजे आपला ऑप्शन कोणता असणार आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट न्यूमरिकलमध्ये सांगितलं आहे, अ व्हेकल मूव्ज अलॉंग अ सर्क्युलर रोड इन्क्लाइन्ड टू द हॉरिझॉन्टल ॲट 10 degree. The optimum speed with which it can move in is 36 km/h. The radius of curvature of the road is option A 567 meter, option B 56.7 meter, option C 5.67 meter, option D 0.567 मीटर. ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, एक व्हेकल आहे ती सर्क्युलर रोडवरती मूव्ह होती, त्यातला अँगल दिला आहे 10 रेडियन. नंतर काय सांगितलं आपल्याला, तिचा जो स्पीड आहे व्ही इज इक्वल टू किती दिला आहे, 36 km/h. आणि आपल्याला काय विचारलं आहे, द रेडियस ऑफ अ कर्वेचर. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, आर विचारलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रेडियस ऑफ अ कर्वेचर काढायचं आहे. त्या अगोदर आपल्याला हा जो स्पीड दिला आहे व्ही इज इक्वल टू किती दिला आहे, 36 km/h दिला. पण तो आपल्याला काय करायचा आहे, मीटर पर सेकंदमध्ये करायचा आहे. म्हणजे आपण कशाने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, 5/18. 18 × 18 18 × 36. म्हणजे व्ही बरोबर 2 × 5. म्हणजे व्ही बरोबर किती, 5 × 2 = 10. म्हणजे 10 मीटर पर सेकंद. आता त्यांनी आपल्याला काय विचारलंय, रेडियस ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक. मग फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर आपल्याला काढायचं आहे काय, आर. किंवा कशावरती विचारलाय, बँकड रोडवरती विचारलाय. म्हणजे काय येणार आहे, पुढचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा इंटू आर जी. आपल्याला काढायचं आहे आर. आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन टॅन थिटा इंटू जी. मग आपला स्पीड किती आला, व्ही किती आला आहे, 10. 10 × 10. टॅन थिटा किती दिला आहे, टॅन 10 किती दिला आहे, टॅन 10 इंटू जीची किंमत आपण काय करू, 10च घेऊ इंटू 10. म्हणजे काय येणार आहे, 10 × 10 डिवायडेड बाय टॅन 10ची किंमत किती येणार आहे, 0.70 इंटू काय असणार आहे, इंटू 10. तर ह्या 10ला हे 10 गेलं तर उत्तर काय आलं आपलं, 10 डिवायडेड बाय 0.70. तर 0.70 म्हणजे उत्तर किती आलं, 56.7. तर 17ने जर भाग घालला, 17 तर कितीचा भाग बसेल, 5चा भाग बसेल. परत अनेक भाग घालला तर कितीचा भाग बसेल, 6चा आणि 7. म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर असणार आहे, ऑप्शन बी. किती उत्तर आहे, 56.7 मीटर. पुढच्या न्यूमरिकलमध्ये काय सांगितलं आपल्याला, अ बकेट फुल ऑफ वॉटर इज रिव्हॉल्व्ड इन अ व्हर्टिकल सर्कल ऑफ अ रेडियस 4 मीटर सच दॅट वॉटर डज नॉट फॉल डाऊन द टाईम ऑफ अ रिव्हॉल्युशन्स. म्हणजे एक बकेट आहे, बकेटमध्ये पाणी घेतलं आणि ते काय केलं, व्हर्टिकल सर्कलमध्ये रोटेट करायलो. तर त्या बकेटमधलं पाणी काय खाली पडत नाही. तर आपल्याला विचारलं आहे की टाईम ऑफ रिव्हॉल्युशन्स, एक फेरी पूर्ण करण्यासाठी, किंवा टाईम ऑफ रिव्हॉल्युशन्स आपल्याला टाईम विचारला एक फेरी पूर्ण करण्यासाठी. मग आपल्याला त्या सर्क्युलर काय दिले, रेडियस दिली, ती किती दिली, 4 मीटर दिले. किती दिले, 4 मीटर. मग आता काय की आपल्याला विचारला आहे तो फोर्स, त्याला बॅलन्स करणार काय आहे की हे सर्क्युलर ट्रॅकमध्ये आपण असं रोटेट करतो, हे पाणी खाली पडत नाही. म्हणजे हे टुवर्ड असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि हे डाऊनवर्ड असणार आहे एम जी. मग आपला फॉर्म्युला काय येणार आहे, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. काय
फॉर्म्युला काय mv² अपॉन r. मग तोच जर आपण अँग्युलरमध्ये बघितला तर काय येणार आहे mr ओमेगा स्क्वेअर. f इज इक्वल टू एफ म्हणजे काय आहे वेट म्हणजे mg इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ह्या आरला ह्या एमला हे एम गेलं म्हणजे काय आलं g इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. पण आपल्याला काढायचं आहे टाईम किंवा आपण काय करू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g अपॉन r. ओमेगाची किंमत काय आहे 2π अपॉन t इज इक्वल टू g अपॉन r. मग टी काढायचं आहे टी इज इक्वल टू टी ह्या साईडला घेतलं आपण मग हे काय होणार आहे 2π इंटू ह्या स्क्वेअर असणार आहे ह्या सगळ्यांचा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे. हे आपण जरा वेळ काय करू तसंच ठेवू टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे 2π इंटू 2π. हे मल्टिप्लाय हे डिवाइडला होतं हे काय होणार आहे मल्टिप्लायला जाणार आहे आणि हे काय येणार आहे डिवाइड येणार आहे. मग आपण ह्याच्यामध्ये काय करू किंमत ठेवून देऊ म्हणजे 2π इंटू 2π काय येणार आहे 4π स्क्वेअर इंटू r डिवायडेड बाय g इज इक्वल टू टी स्क्वेअर काय येणार आहे टी स्क्वेअर. मग आता काय करू वर्गमुळात घेऊ म्हणजे काय येणार 2π अंडर रूट r अपॉन g म्हणजे 2π 2.2 गुणुले 3.14 आणि r किती दिले आपल्याला 4 डिवायडेड बाय g किती दिले आपल्याला g किती दिले आपल्याला 10. तर ह्याचं घेतलं तर ह्याचं काय येणार आहे 2 इंटू 3.14 आणि ह्याचं जर वर्गमूळ घेतलं तर ह्याला डिवाइडमध्ये घेऊ किती आलं 2.5 म्हणजे ह्याची काय आलं 2 गुणुले 3.14 भागिले ह्याचं जर वर्गमूळ घेतलं तर किती येणार आहे 1.5. हे सॉल्व केलं 6.28 भागिले 1.4 म्हणजे किती आलं 6.28 भागिले 1.5. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे 15 चौक 60 म्हणजे 4 सेकंद. तर ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे थँक्यू.